नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर सध्या कडाक्याची थंडी पडलेली आहे आणि या थंडीमध्ये आपल्या हळद पिकाला जे आहे वाचवायचं असेल तर या तीन गोष्टी तुम्ही तुमच्या हळदीमध्ये नक्की करा, जेणेकरून तुमच्या हळदीचं उत्पादन जे आहे एकरी 40 क्विंटल होणार आहे आणि तुमचे थंडीपासून जे हळद जे पुरेपूर त्याचा बचाव जे आहे होणार आहे. या तीन गोष्टी नक्की करा. आता कोणकोणत्या त्या तीन गोष्टी आहेत ते पुढं व्हिडिओमध्ये बघूया. पण सध्या थंडीच्या परिस्थितीमुळे जास्त थंडी पडल्यामुळे जसं पिकाला जे आहे स्ट्रेसमध्ये जाणं असेल, मुळ्यांची वाढ थांबणं असेल, अन्नद्रव्याचा आपटेक थांबणं असेल आणि पिकांमध्ये जे हे पिवळेपणा आलेला असेल, ह्या सर्व गोष्टी बघायला मिळत आहेत. पिकांवरती जे डागं आहेत हे दिसत आहेत, स्पॉट जे आहेत ते दिसत आहेत, त्याचंसुद्धा निवारण झालं पाहिजे. अशा प्रकारचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डोस जे आहे ते देणार आहोत, जेणेकरून हे स्पॉट जे आहेत हे कमी होणार आहेत आणि जे पिवळेपणा आहे तो सुद्धा जाणार आहे पिकाचा आणि पिकाची जी मुळी जी आहे ही चालू राहणार आहे, जेणेकरून आपलं पीक जे आहे त्या आपले जे आता शेंगा धरण्याची अवस्था आणि शेंगा लांबवण्याची अवस्था जी चालू आहे, शेंगा उपशेंगा धरणं सध्या हळद पिकामध्ये जे आहे चालू आहे या थंडीच्या काळामध्ये. पण अशा काळामध्ये जर आपण हळदीची निगा जर नाही राखली तर आपल्या हळदीला जे आहे शेंगा कमीत कमी धरतील आणि शेंगाची जे साईज जी आहे आणि शेंगाच्या जे उपशेंगा ज्या आहेत त्या धरणार नाहीत. त्याच्यामुळं आपल्याला या थंडीच्या काळामध्ये अशा प्रकारचं हे नियोजन करणं जरुरीचं आहे. आता कोणकोणतं नियोजन आहे, कशाप्रकारे त्याचं नियोजन करायचं आहे, सर्व काही आता व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया. सर्वप्रथम या औषधांची किंवा मी कोणतीही जाहिरात करत नाही, या औषधांची फक्त माहिती पर्पजसाठी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही कंपनी बदलून सुद्धा घेऊ शकता. आता कोणकोणती औषधं आहेत जी आपल्याला कोणकोणत्या टप्प्यामध्ये द्यायची आहेत, सर्व काही माहिती आता बघूया. तर सर्वप्रथम मित्रांनो, तर आपल्या हळद पिकामध्ये थंडीमध्ये काय होतं की सर्व जर थंडी आहे, थंडीमुळं काय आहे जमीनसुद्धा थंडी होऊन जाते आणि पिकाला जे गरमटपणा जमिनीमधून मिळावा याच्यासाठी आपल्याला सल्फर देणं खूप जरुरीचं आहे. तर आपण सल्फर जे आहे हे 2 ते 3 प्रकारामध्ये येतो, ते आपण पिकाला देऊ शकतो. ते आहे सल्फेट फॉर्म्युलेशनमध्ये, ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट असेल, झिंक सल्फेट असेल, फेरस सल्फेट असेल, अशा फॉर्म्युलेशनमध्ये आपण सल्फर जे आहे पिकाला देऊ शकतो. दुसरं जे आहे जे 90% वालं सल्फर जे आहे आपण ज्याच्यामध्ये जिंदा येतं, अशा प्रकारचे ज्याच्यामध्ये बरेच ब्रँड जे आहेत हे असतात, 90% वाले सल्फर जे आहे हे सुद्धा आपण पिकाला देऊ शकतो. या 2 प्रकारामध्ये आपण सल्फर जे देऊ शकतो. आता याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, मॅग्नेशियम सल्फेट 15 किलो पिकाला देऊ शकता किंवा जिंदा जे आपण 90% वालं सल्फर आहे हे 3 किलो तुम्हाला एका एकरासाठी द्यायचं आहे, जेणेकरून तुमची सल्फरची जे कमतरता जी आहे हे पूर्ण होणार आहे. आता हे तुम्हाला द्यायचं आहे आपल्या हळद पिकाला. आता सल्फर दिल्याच्या नंतर तुमच्या पिकामध्ये काय फरक बघायला मिळेल, तुमच्या पिकाला जे आहे थंडीपासून थोडाफार फरक झालेला जाणवेल तुम्हाला. पिवळेपणा जे आहे थोडाफार गेलेला जाणवेल. आता त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 8 दिवस झाल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये पिकाला जे आहे तुमच्या इसाबिऑन द्यायचं आहे 1 लिटर आणि बायोविटा जे टॉनिक जे आहे हे 2 टॉनिक बायोविटा जे आहे तुम्हाला 1 लिटर द्यायचं आहे. इसाबिऑन व बायोविटा 1-1 लिटर दिल्याच्या नंतर पिकामधील मुळ्या जे आहेत यांची जे आहे संख्या वाढणार आहे, मुळ्याची चालना चांगली होणार आहे आणि दुसरं जे आहे पिकाच्या अन्नद्रव्याची आपटेक चांगला होणार आहे आणि इसाबिऑन जे आपली टॉनिक जे आहे इसाबिऑनचे इतके जबरदस्त रिझल्ट आहे, सर्व शेतकऱ्यांना त्याची माहीतच आहे. इसाबिऑन दिल्याच्या नंतर मुळ्याची चालना सुद्धा चांगली होते आणि थंडीपासून वाचवण्याचं काम एक नंबर इसाबिऑन आणि बायोविटा एक्स हे 2 टॉनिक जे आहेत हे करणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला बायोविटा एक्स 1 लिटर आणि इसाबिऑन जे आहे 1 लिटर अशा प्रमाणामध्ये तुम्हाला तुमच्या पिकामध्ये एकत्र करून वापरायचं आहे, जे सल्फर सोडल्याच्या नंतर 8 दिवस झाल्याच्या नंतर. आता ह्या 2 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. ह्या 2 गोष्टी केल्याच्या नंतर तुमच्या पिकामधील पिवळेपणा असेल, तुमच्या पिकामधील डाग असतील, सर्व काही जातील आणि तुमच्या पिकाची मुळी जी आहे ही सुदृढ आणि चांगली चालू राहील. आता याच्यानंतर तुम्ही एक गोष्ट करू शकता. आता आपल्या शेंगाच्या अवस्थेमध्ये पीक असल्यामुळे तुमच्या पिकाला जे आहे सल्फर 100% आपटेक व्हावं याच्यासाठी तुम्ही तिसरी ड्रिचिंग घेऊ शकता. आता याच्यामध्ये काय घ्यायचं आहे तुम्हाला, तिसरी ड्रिचिंग ही ऑप्शनल आहे, तुम्ही करू शकता किंवा नाही केली तरी चालेल, पण होता जर केली तर तुमचा 1 नंबर रिझल्ट आलेला बघायला मिळेल. आता याच्यामध्ये काय काय घ्यायचं आहे तुम्हाला, याच्यामध्ये सल्फर विरघळवणारे बॅक्टेरिया हे घ्यायचे तुम्हाला 1 लिटर कात्यायनी कंपनीचे किंवा दुसऱ्याही कोणत्या कंपनीचे जर मिळाले ते सुद्धा तुम्ही 1 लिटर सल्फर विरघळवणारे बॅक्टेरिया हे घ्यायचे आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला मायक्रोरायझा घ्यायचा आहे 200 ग्राम. मायक्रोरायझा 200 ग्राम घ्यायचा आहे. ह्या 2 गोष्टी तुम्हाला इसाबिऑन सोडल्याच्या नंतर 8 दिवसांनी सोडायचं आहे. आता
ह्याचा काय फायदा होईल तुम्हाला तुमच्या पिकामध्ये? आता जे मायक्रोरायझा आहे, मायक्रोरायझामुळे मुळ्यांची चालना होईल आणि सल्फरचा सुद्धा अपटेक चांगला होतो मायक्रोरायझामुळं, आणि सल्फरच्या बॅक्टेरियांमुळं सुद्धा तुमच्या सल्फरचा हे 100% अपटेक जे आहे होणार आहे. आता याच्यामुळं काय होईल, तुमच्या पिकामध्ये शेंगाचे धरणे जे शेंगा जास्त धरतील, शेंगाची लांबी चांगली होईल, शेंगाला उपशेंगा जास्तीत जास्त धरतील, आणि थंडीपासून आपल्या हळद पिकाचे जे बचाव जे आहे चांगला होणार आहे, आणि तुम्हाला एकरी 40 क्विंटल उत्पादन घेण्यापासून कोणीही वंचित करू शकणार नाही. कोणीही वंचित करू शकणार नाही. त्याच्यामुळं अशा प्रकारचं नियोजन तुम्हाला थंडीच्या काळामध्ये जे आपल्या हळद पिकाला जे आहे करायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, आणि तुमचे कोणतं थंडीच्या काळामध्ये कोणतं नियोजन तुमच्या हळद पिकाला केलं आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.